नमस्कार मित्रांनो, राज्यातील हवामानाच्या वातावरणात मोठा बदल झालेला असून बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावलेली आहे। त्याचप्रमाणे हवामान अभ्यासक यांच्या मतानुसार 15 मे पर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता सांगितली जात आहे। तसेच विजेच्या कडकडाटासह व प्रचंड वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेतकरी यांनी आपल्या जनावरांची व स्वतःची काळजी नक्की घ्यावी। शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र या ठिकाणी देखील पाऊस पडण्याचा अंदाजा वर्तविण्यात येत आहे। यावर्षी 22 मेला अंदमान बेटावर मान्सूनचे आगमन सांगण्यात येत आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मान्सूनला दाखल होण्यासाठी किमान 20 ते 22 दिवस लागत असतात। म्हणजेच 8 जून नंतर मान्सूनचा पहिला पाऊस महाराष्ट्रामध्ये पडू शकतो असा हवामान अभ्यासकांचा अंदाजा देखील सांगण्यात येत आहे। शेतकरी मित्रांनो, मान्सूनच्या पावसासाठी लागणारे पोषक वातावरण जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार असून जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पेरणीचा पाऊस होऊ शकतो हे देखील सांगण्यात येत आहे। जुलै 2024 महिन्यामध्ये जास्तीचा पाऊस सांगण्यात आला असून ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी असेल हे देखील या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। शेतकरी मित्रांनो, ऑगस्ट नंतर सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यामध्ये देखील पाऊस जास्तीचा असेल असा देखील हवामान अभ्यासकांचा अंदाजा या ठिकाणी सांगण्यात येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, हवामान अभ्यासकांच्या मतानुसार महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाची काय स्थिती असेल याबाबत अगदी थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊन आलो होतो। शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा नाविन्यपूर्ण व्हिडिओसह या ठिकाणी येऊ, तोपर्यंत धन्यवाद।